यंदाचा कुंभमेळा हा महत्त्वाचा मानला जातोय। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याचे बरेच व्हिडिओज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले। अशातच एका साधूचा इंग्रजीमध्ये बोलतानाचा व्हिडिओही व्हायरल होतोय। तो कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। कुंभमेळ्यामध्ये IIT बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साधूची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। IIT बॉम्बेचा उच्च शिक्षित अभय सिंग, ज्याने कॅनडामध्ये 36 लाखांचा पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि साधूप्रमाणे आयुष्य जगण्याचं ठरवलं, पण तो IIT बाबा आता गायब झाल्याच्या बातम्या या समोर येत आहेत। हा IIT बाबा नेमका कोण आणि तो खरंच गायब झाला आहे का? चला तर पाहूयात। यंदाच्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू संतांचं आगमन झालंय, पण कुंभमेळ्यामध्ये चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अभय सिंग, ज्याला आता IIT बाबा या नावाने ओळखलं जातंय। IIT बॉम्बे मधून इंजिनिअरिंग मध्ये बीटेक केलेला अभय सिंग कॅनडामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये 36 लाखांचं वार्षिक पॅकेज मिळवून काम करत होता। मात्र अचानक भारतामध्ये परतून त्याने साधूप्रमाणे आयुष्य जगायचं ठरवलं। अभय सिंगने आपल्या घरच्यांना न सांगता साधूपद हा स्वीकारला। कुंभमेळ्यामध्ये जुना आखाड्यातील माडी आश्रमामध्ये तो राहत होता, जिथे त्याला लोकांनी IIT बाबा म्हणून ओळखायला सुरुवात केली। यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये त्याचे व्हिडिओज हे व्हायरल झालेत आणि लोकांचं वाढतं लक्ष त्याच्यासाठी आता त्रासदायक ठरलंय। त्याला भेटण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणे गर्दी करू लागले, ज्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि सगळीकडे अशी अफवा पसरली की IIT बाबा हे कुंभमेळ्यामधून गायब झालेत। पण ही फक्त एक अफवा आहे। त्यांच्या गुरूंनी स्पष्ट केलं की ते सोशल मीडियाच्या वाढत्या गोंधळामुळे, अटेन्शनमुळे शांततेसाठी भ्रमंतीवर गेले आहेत। अभयला आध्यात्मिक शांततेचा शोध लागला होता, त्यासाठीच त्याने साधूपणाचा मार्ग निवडला, पण मीडियाचं लक्ष हे त्याला विचलित करत होतं। म्हणून तो साधनेच्या नवीन प्रवासासाठी बाहेर गेलाय आणि तो लवकरच परत येणार आहे। IIT बाबा यांच्या गुरूंनी आता सगळं स्पष्ट केलंय। IIT बाबा गायब झाले नाहीयेत, तर ते शांततेच्या शोधामध्ये आहेत। आध्यात्मिक शांततेसाठीच त्यांनी हा साधूपणाचा मार्ग निवडला होता आणि आता त्याच शोधासाठी ते पुन्हा एकदा त्या मार्गावर गेले आहेत। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.